नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे कालच्या कथेचा पुढचा भाग. काळ्या वड्याची सावली. आपण मागच्या भागामध्ये जसं ऐकलं होतंच की यशोधरा तिच्या मुलाबद्दल अद्वैतला सांगून अदृश्य होते. आता आपण पुढे बघूया की पुढे काय होतं. तो मुलगा कोण? अद्वैतच्या हातातला फोटो थरथरत होता. यशोधरा आणि तिच्या शेजारी साधारण 5 वर्षांचा मुलगा होता. डोळे अगदी अद्वैत सारखे. फोटोच्या मागे फक्त 2 शब्द होते. तो जिवंत आहे. हे अशक्य आहे, अद्वैत पुटपुटला. पण त्या रात्री पुन्हा 3:17 त्याचा मोबाईल आपोआप सुरू झाला. स्क्रीनवर समुद्राच्या लाटा दिसत होत्या आणि पार्श्वभूमीत एका मुलाचा हसण्याचा आवाज येत होता. अद्वैत पुन्हा पिंपळगावात पोहोचला. सागर त्याला पाहून हादरला. आता काय झालं? अद्वैतने फोटो दाखवला. सागरचा चेहरा फिकट झाला. हा मुलगा गावात एक वृद्ध माणूस आहे, माधवराव. तो नेहमी म्हणतो की तो देशमुख घराण्याचा वंशज आहे, पण कोणी त्याचं ऐकत नाही. दोघंही माधवरावांच्या घरी गेले. माधवराव खूप म्हातारे होते. डोळ्यात एक विचित्र चमक होती. त्यांनी फोटो पाहताच त्यांचे हात थरथरले. ही माझी आई यशोधरा. अद्वैत आणि सागर एकमेकांकडे पाहू लागले. माधवराव हळूहळू बोलू लागले. आईला वाड्यात बंद केलं तेव्हा मी तिच्या पोटात होतो. तिच्या मरणानंतर मला एका दासीने वाचवलं. मला गावाबाहेर वाढवलं, पण देशमुखांचं रक्त माझ्यात आहे. मग तुम्ही वाड्यात का गेला नाही? अद्वैतने विचारले. माधवरावांच्या चेहऱ्यावर राग उमटला. कारण त्या घरात अजून एक आत्मा आहे. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. कोणाचा? रघुनाथरावाचा. त्या रात्री तिघही काळ्या वड्याकडे निघाले. वाडा आता वेगळा दिसत होता. भिंतीवर काळे तडे, खिडक्यातून लालसर प्रकाश. आत शिरताच थंडगार हवा अंगावर आदळली. देवघरात पाऊल टाकताच जमिनीवर रक्तासारखा ओलसर डाग दिसला. माधवराव कुजबुजले. आईचा आत्मा आता शांत आहे, पण तो नाही. अचानक भिंतीवरून काळ्या सावल्या सरकू लागल्या आणि एक भारी करकरीत आवाज घुमला. तुम्ही परत आलात. समोर एक काळ्या सावलीसारखी आकृती उभी राहिली. डोळे लाल, चेहरा विकृत. माझं घर, माझा वारसा. अद्वैतच्या डोक्यात काढल्यासारखं झालं. त्याला अचानक भूतकाळ आठवला. त्याचं कठोर हसू, बंद दरवाजा, यशोधराची किंकाळी, सगळं ऐकू आलं. तो थरथरला. मी त्या पापासाठी आलो आहे. सावली हसली. तू मीच आहेस. पाप स्वीकारलंस म्हणून ते नाहीसं होत नाही, रघुनाथराव म्हणाले. रघुनाथरावांची सावली माधवरावांकडे वळली. हा माझा वारसा नाही. मी त्याला कधीच मान्य केलं नाही. माधवरावांचा आवाज कापत होता. तू माझ्या आईचा खून केलास. अचानक जमिनीखालून धूर उठला. वाड्याच्या भिंती जिवंत झाल्यासारख्या हलू लागल्या. सागर ओरडला. आपण इथून बाहेर जाऊया. पण दरवाजे आपोआप बंद झाले. रघुनाथरावांचा आवाज घुमला. या घराचा वारसा फक्त एक. या घराचा वारस फक्त एक, जो मला पूर्ण करेल.
अद्वैतच्या हातावरची जखम जळू लागली. त्याच्या डोक्यात आवाज, सत्ता, मालकी, संशय. तो क्षणभर स्वतःवर नियंत्रण हरवून बसला. माधवराव पुढे आले. अद्वैत, तू नाहीस. तू निवड करू शकतोस. अद्वैतने डोळे मिटले. मी माझ्या पापांचा वारसा तोडतो. त्याने देवघरातली जुनी घंटा उचलली आणि जोरात वाजवली. आवाज वाड्यात घुमू लागला. रघुनाथराव किंचाळला. घंटानाद वाढत गेला. भिंतीवरचे तडे उजळू लागले. यशोधराचा सौम्य आवाज ऐकू आला. प्रेमाने सुडावर विजय मिळवला. रघुनाथरावाची सावली तुकडे तुकडे होऊन धुरात विरली. वाडा हादरला आणि अचानक शांत झाला. पहाटेचा प्रकाश वाड्यात शिरला. पहिल्यांदाच तो वाडा काळा वाटत नव्हता. माधवरावांच्या डोळ्यात अश्रू होते. आई, शांत झालीस आणि तोही. अद्वैतच्या हातावरची जखम हळूहळू फिकट होत गेली. काही महिन्यांनी वाडा पाडून त्या जागी छोटं मंदिर बांधण्यात आलं. गावात पुन्हा कधीही पैंजणांचा आवाज ऐकू आला नाही. पण एका रात्री अद्वैतला पुन्हा स्वप्न पडलं. समुद्रकिनारा, धुकं, एक लहान मुलगा त्याच्याकडे धावत येतोय आणि त्याला बाबा म्हणून हाक मारतोय. अद्वैत अचानक जागा झाला. त्याच्या टेबलावर तोच जुना फोटो होता. पण यावेळी फोटोमध्ये मुलगा मोठा दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात लालसर चमक होती. कथा संपली आहे असं वाटतंय का? कदाचित. पण काही आत्मे मुक्त होतात, काही नाती तुटतात आणि काही वारसे पिढ्यानपिढ्या रक्तात वाहत राहतात. अद्वैतच्या हातातला फोटो पुन्हा बदलला होता. यशोधरा नाही, रघुनाथराव नाही, फक्त तो मुलगा आणि त्याच्या मागे काळा वाडा, जो प्रत्यक्षात आता अस्तित्वातच नव्हता. फोटोच्या कोपऱ्यात लाल शाईने लिहिलं होतं, रक्तचंद्राच्या रात्री भेटू. अद्वैतच्या अंगावर काटा आला. गावात विचारल्यावर कळलं 2 दिवसांनी चंद्रग्रहण होतं. पूर्ण लाल चंद्र. माधवराव शांतपणे म्हणाले, रक्तचंद्र म्हणजे आत्म्यांचा दरवाजा उघडण्याची रात्र. जुनी शक्ती जागी होते. पण वाडा तर पाडला आहे, सागर म्हणाला. माधवरावांनी मंद हसू दिलं. भिंती पडल्या की आत्मे मरत नाहीत. त्या रात्री अद्वैतला पुन्हा स्वप्न पडलं. समुद्रकिनारा, लालसर आकाश, तो मुलगा पाण्यात उभा होता. तू मला विसरलास, मुलगा म्हणाला. तू कोण आहेस? अद्वैत ओरडला. मुलगा हसला. त्याच्या डोळ्यात लाल चमक पसरली. मी तुझं अपूर्ण रक्त आहे. माधवरावांनी एक जुनी डायरी काढली. ती दासीची होती, जिने यशोधराचा मुलगा वाचवला. त्यात लिहिलं होतं, रघुनाथरावाने मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला लपवून गावाबाहेर नेलं. त्या रात्री आकाश लाल झालं होतं. अद्वैतने विचारलं, मग तो मुलगा जिवंत राहिला? माधवराव शांत झाले. शरीर जिवंत राहिलं, पण त्याच्या मनात द्वेषांचं बीज रुजलं. गावात चंद्रग्रहण सुरू झालं. आकाश लाल झालं.
जिथे वाडा होता त्या जागी आता मंदिर होतं. पण त्या रात्री मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागल्या. अद्वैत, सागर आणि माधवराव मंदिरात पोचले. मंदिराच्या मध्यभागी धुकं साचलं होतं आणि त्या धुक्यातून तो मुलगा बाहेर आला. तो आता लहान नव्हता, साधारण 16-17 वर्षांचा. तुम्ही सगळे मला विसरलात, तो म्हणाला. माधवराव पुढे आले. मी तुझा वंशज आहे. तू कोण? मुलगा हसला. मी प्रत्येक जन्मात जन्म घेतो. जिथे देशमुखांचं रक्त वाहतं तिथे मी असतो. अद्वैतचा श्वास अडखळला. तुला काय हवं आहे? मुलगा जवळ आला. ज्या वंशाने आईला कैद केलं तो वंश मला संपवायचा आहे. मंदिरातील दिवे विझले. भिंतीवर पुन्हा सावल्या नाचू लागल्या. अद्वैतच्या डोक्यात पुन्हा आवाज, संशय, राग, मालकी घुमू लागली. मुलाच्या डोळ्यातून लाल प्रकाश बाहेर पडू लागला. माधवराव जप करू लागले. ओम शांती शांती शांती. अचानक यशोधराचा सौम्य प्रकाश मंदिरात पसरला. थांब, तिचा आवाज आला. मुलगा थरथरला. आई! यशोधरा धोक्यासारखी प्रकट झाली. मी तुला द्वेष शिकवला नव्हता, ती म्हणाली. मुलगा ओरडला. त्याने तुला मारलं. हो, पण द्वेषाने शांती मिळत नाही. ती अद्वैतकडे वळली. तू चुका मान्य केल्या. आता हा वारसा इथेच थांबव. अद्वैत पुढे म्हणाला. मी माझ्या रक्ताचा अहंकार सोडतो. त्याने स्वतःच्या हाताला जखम केली आणि रक्त मंदिराच्या पायरीवर सांडलं. हा वारसा इथेच संपतो. आकाशातील लाल चंद्र हळूहळू पांढरा होऊ लागला. मुलाच्या डोळ्यातील लाल चमक कमी झाली. तो हळूहळू धुक्यात विलीन होऊ लागला. आई! त्याचा आवाज आता मंद झाला होता. यशोधराही त्याच्यासोबत थोड्या वेळाने नाहीशी झाली. मंदिरात पुन्हा सर्वत्र शांतता पसरली. गावात पुन्हा कधीच विचित्र घटना घडल्या नाहीत. अद्वैत आता मुंबईला परतला होता. त्याच्या आयुष्यात हळूहळू आता शांतता परत आली होती. पण 1 वर्षानंतर त्याच्या घरी एका बाळाने जन्म घेतला. मुलगा. जन्मताच डॉक्टर थरथरले, कारण त्या बाळाच्या उजव्या हातावर 5 बोटांचे लाल ठसे होते आणि त्याने पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा क्षणभर त्यात लाल चमकही दिसली. अद्वैतने बाळाला मिठीत घेतलं. त्याच्या कानात हलकासा आवाज घुमला. वारसा कधीच संपत नाही, तो फक्त रूप बदलतो. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? कथा इथे संपली आहे की ही फक्त सुरुवात आहे? धन्यवाद.